श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस. या दिवशी खास करून पितरांची सुद्धा पूजा केली जाते. देवदेवतांच्या पूजेसाठी जितका हा दिवस महत्त्वाचा आहे, तेवढाच हा दिवस पितरांसाठी सुद्धा खास आहे. पूर्वजांचे ऋण फेडण्याचा हा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीचे मडके, ज्याला आपण कर म्हणतो, ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्याची पूजा केली जाते. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पने, पुरणपोळी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात आणि पितरांना नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पितरांच्या नावाने जेवायला सुद्धा घातले जाते. या दिवशी ब्राह्मणांना दान भोजन दिले जाते. या दिवशी सुखसमृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी सुद्धा समजूत आहे. अक्षय या शब्दामध्येच आहे कधीही क्षय न होणारे, कधीही विनाश न पावणारे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही कर्म करतो ते कधीही क्षयाला जात नाही. त्याचे अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना जो आपण नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य काय असावा, तो नैवेद्य कसा असावा, नैवेद्यामध्ये आपण कोणते पदार्थ ठेवावेत, कोणते पदार्थ हे नैवेद्यामध्ये चुकूनही नसावेत, त्याचप्रमाणे पितरांच्या नावाने आपण कोणाला जेवू घालावे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत. आपले पितर जे आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात. त्याचप्रमाणे गायीची आपण सेवा केली तरीसुद्धा पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुत्रा जो आहे तर त्याला सुद्धा जर आपण या दिवशी नैवेद्य दिला तरी सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात. त्यामुळे सुरुवातीला आपण हे पाहूया की आपण गायीला, कावळ्याला, कुत्र्याला काय खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाहणार आहोत की आपण पितरांसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत तर तो काय असावा आणि ते नैवेद्याचे ताट कसे असावे, त्यामध्ये कोणते पदार्थ आपण ठेवू नयेत. आता आपण जो या दिवशी स्वयंपाक करतो तो म्हणजे पुरणपोळीचा. पुरणपोळीचा जो स्वयंपाक करतो त्यामध्ये पहिली जी पोळी आहे तर ती गाईला, दुसरी पोळी कावळ्याला आणि शेवटची पोळी कुत्र्याला आपल्याला बनवायची आहे. पहिली पोळी बनवताना तिला तूप लावायचं आहे आणि आपल्याला ही पोळी गाईला खायला देताना त्या पोळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गाईला ती पोळी आपल्याला खायला द्यायची आहे. त्यानंतर कावळ्याला नैवेद्य देताना संपूर्ण नैवेद्य द्यायचा आहे, कारण या दिवशी कावळ्याला खूप महत्त्व आहे. आपले जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या रूपामध्ये असतात. कावळ्यांना नैवेद्य देताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या भोजनाचा स्वीकार करावा. त्यानंतर शेवटची पोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि ती पोळी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे. आणि ही पोळी देताना आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा, असे म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. तसेच या दिवशी आपण कराची आणि पितरांची पूजा करत असतो. पितरांचे जे फोटो आहेत तर त्याची पूजा, त्यासोबतच कर जे आहेत तर त्याचे सुद्धा पूजन या दिवशी केले जाते. आता करावरती सुद्धा आपण या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो ठेवत असतो. आता हा नैवेद्य काय असावा, तर करावरती आपल्याला पुरणपोळी ठेवायची आहे. छोट्या आकाराची पुरणपोळी बनवायची आहे, जेवढी त्या करावरती बसेल, आणि ती पोळी ठेवायची. त्यावरती एक आंबा ठेवायचा आहे. आंबा जो आहे तर त्याचा थोडासा रस पिळायचा आणि तो त्यावरती ठेवायचा. तर अशा प्रकारे पुरणपोळी आणि त्यावरती आंबा, तर हा नैवेद्य आपल्याला करावरती ठेवायचा असतो. आता काही भागामध्ये फक्त पुरणपोळी ठेवली जाते. आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे. तसेच आपण पितरांसाठी जो नैवेद्य ठेवणार आहे तर यामध्ये मग कोणकोणते पदार्थ असावेत, कोणते पदार्थ नसावेत, तर देवाला नैवेद्य दाखवणे म्हणजे आपण देवाला नैवेद्य अर्पण करणे असे म्हणतो आणि पितरांच्या नैवेद्याला आपण तर्पण करणे असे म्हणतो. देवाचा नैवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो तर त्याच्या अगदी उलट पितरांचा नैवेद्य तयार केला जातो. प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते बदलत असतात. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहे तर ती देवासाठी आणि दुपारची वेळ ही पितरांसाठी मानली जाते. त्यामुळे पितरांचा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला दुपारी दाखवायचा आहे. दुपारी म्हणजे कधी, तर आपल्याला सकाळी 11:30 ते दुपारी 12:30, तर ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे.
तसेच याच वेळेत आपण कराची आणि पितरांची पूजा जी आहे तर ती सुद्धा करत असतो. देवाला आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो तर त्यावेळेला पाण्याचा चौकोन काढतो आणि त्यावरती नैवेद्याचे ताट ठेवतो. आणि पितरांना नैवेद्य ठेवताना आपल्याला काय करायचं आहे, पाण्याचा गोल काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवून नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि पितरांना तो नैवेद्य ग्रहण करण्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता हा नैवेद्य जो आहे तर तो आपण आपल्याला जसा शक्य असेल तसा बनवू शकतो. फक्त पुरणपोळीचा आपण स्वयंपाक करू शकतो किंवा मग आपण अनेक असे काही पदार्थ आहेत जे पितरांना प्रिय आहेत तर ते सुद्धा बनवू शकतो. आता कोणकोणते असे पदार्थ आहेत, तर या दिवशी आपण पुरणपोळी, त्याबरोबर खीर, उडदाचे वडे. आता उडदाचे वडे जर आपण बनवणार असू तर इतर वेळेला आपण त्या वड्यांना होल पाडतो आणि पितरांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही. तसेच कढी, कटाची आमटी, वरण भात, भाज्या, मग यामध्ये गवार, भेंडी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, तर अशा भाज्या आपण बनवत असतो. गवार जेव्हा आपण बनवतो तर त्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अख्ख्या तशाच बनवायच्या आहेत, त्यामध्येच मोडायच्या नाहीत. त्याचप्रमाणे काकडी, त्यानंतर फळांच्या फोडी जसं की चिक्कू असेल, केळी, सफरचंद, तर या फळांच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, वड्या म्हणजे थापी वड्या असतील, त्याचप्रमाणे भजी, पापड, कुरडई, लिंबू आणि एक आल्याचा तुकडा. तर असा जो नैवेद्य आहे तर असा नैवेद्यसुद्धा आपण बनवू शकतो. आता आपण हे नैवेद्याचे ताट जे आहे तर ते कसे वाढायचे आहे, तर हे ताट आपण केळीच्या पानावरती वाढू शकतो. कारण पितरांचा नैवेद्य आपण जेव्हा ठेवतो तर त्यावेळेला केळीच्या पानाला महत्त्व आहे. परंतु प्रत्येकाला नैवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य होत नाही, त्यामुळे आपण ताट घेऊ शकतो. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, केळीचं पान घेतलं तर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे आणि ताट घेतलं तरीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने ते ताट वाढायचं आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला एका बाजूला खीर, कढी, उडीद वडे, थापीव वड्या, त्यानंतर मध्यभागी भात, वरण, नंतर जे आपण पुरणपोळी बनवलेली आहे, त्यानंतर एका बाजूला सर्व भाज्या, काकडी, फळे, लिंबू, तर असं आपल्याला वाढायचं आहे. आणि शेवटी यामध्ये एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे. तो कशासाठी ठेवायचा, तर नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी म्हणून हा आल्याचा तुकडा आपली एक क्षमा प्रार्थना म्हणून आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याचं ताट जे आहे तर ते वाढायचं आहे. परंतु नैवेद्य करताना चुकूनही वांगी, मुळा, वालपापडी तर या भाज्यांचा समावेश नसावा. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो सुद्धा टाळायचा आहे. कारण कोणत्याही गोष्टीसाठी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आता आपण पितरांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं आहे, तर आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं आहे. जर अगोदर पुरुष आणि त्यानंतर त्याची पत्नी गेली असेल तर एक पुरुष व एक विधवा स्त्री यांना जेवायला घातले जाते. आणि जर सवाष्ण स्त्री गेलेली असेल तर सवाष्ण स्त्रीला आपल्याला जेवायला घालायचं आहे. परंतु आपण ज्या व्यक्तींना जेवायला घालणार असू तर त्या व्यक्तींचे पूर्वज हे जिवंत नसले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला आपण जेवायला घालणार आहोत तर त्यांना आईवडील जे आहेत तर ते नसावेत. ज्यांचे आईवडील मृत पावलेले आहेत तर अशाच व्यक्तींना आपण पितरांच्या नावाने जेवायला घालू शकतो.